नमस्कार मित्रांनो, हॅलो हेल्थ युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. हॅलो हेल्थ युट्यूब चॅनल हे मराठीतून आरोग्याविषयी, सर्वांगीण आरोग्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. हॅलो हेल्थ युट्यूब चॅनल वरती आरोग्याविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ प्रकाशित केले जातात. हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपण हॅलो हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा. If I open up my eyes, I can see the skies. I can see the sky. See the sky. See the sky. Watch आजच्या 5व्या भागामध्ये आपण बघणार आहोत न्यूट्रियंट्सचा दुसरा भाग, मायक्रोन्यूट्रियंट्स. यापूर्वी आपण अगोदरच्या भागामध्ये मॅक्रोन्यूट्रियंट्स जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स याबद्दल माहिती घेतली होती. मॅक्रोन्यूट्रियंट्स जे जास्त प्रमाणात लागतात त्यांना मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणतात आणि जे अल्प प्रमाणात, कमी प्रमाणात लागतात ते मायक्रोन्यूट्रियंट्स. मायक्रोन्यूट्रियंट्स मध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा समावेश होतो. व्हिटॅमिन्स बद्दल तुम्ही कोरोना काळात ऐकलेलं असेल. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी हे कोरोना पेशंटला देण्यात येत होते. ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट हे आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागतात, म्हणून त्याला आपण मायक्रोन्यूट्रियंट्स असं म्हणतो. आता प्रथम व्हिटॅमिन्स बघूया. व्हिटॅमिन्स हे 2 प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत. अगोदरचा प्रकार म्हणजे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स, जे फॅट मध्ये विरघळतात ते फॅट सोल्युबल, आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स जे पाण्यात विरघळतात ते वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणकोणते आहेत आणि त्यांचं काय काम आहे हे आपण आता बघूया. सर्वप्रथम व्हिटॅमिन ए, जे जीवनसत्व अ म्हणून आपण ओळखतो, ते फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. त्याचं महत्वाची भूमिका आपल्या जी दृष्टी आहे, व्हिजन, याच्यामध्ये व्हिटॅमिन ए चा फार महत्वाचा रोल आहे. त्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए ची भूमिका फार महत्वाची आहे. तसेच आपली जी त्वचा आहे त्याची हेल्थ, त्याचं आरोग्य, त्वचेचं आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी व्हिटॅमिन ए ची आवश्यकता आहे. तुम्ही जे सौंदर्य प्रसाधन आहेत बाजारातली त्यामध्ये जर कंटेंट पाहिलं तुम्ही तर त्यामध्ये व्हिटॅमिन ए तुम्हाला आढळून येईल. परंतु व्हिटॅमिन ए आपल्या आहारातून जर गेलं तर त्याचा आपल्या स्किनवरती, त्या स्किनच्या आरोग्यावरती चांगला परिणाम होत असतो. पुढचं फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी आणि आपल्या हाडं यांचा फार जवळचा संबंध आहे, कारण कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी व्हिटॅमिन डी ची फार आवश्यकता असते. तुम्ही जर कॅल्शियम आहारातून घेतलं परंतु व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर ते घेतलेलं कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये उपयोगी येणार नाही, त्याचं ऍब्सॉर्प्शन होणार नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम यांचा फार जवळचा संबंध आहे. तसंच व्हिटॅमिन डी हे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका निभावत असते. त्यानंतरचं फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन ई. हे एक अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन आहे. अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी सुद्धा आहे. तर व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट आहे म्हणजे काय आहे की आपल्या शरीरामध्ये जे मुक्ताणू तयार होत असतात त्यांना नॉर्मल करण्याचं, त्यांना न्यूट्रल करण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट्स करत असतात. व्हिटॅमिन ई हे महत्वाचं अँटीऑक्सिडंट्स आहे. आपल्या ज्या पेशी आहेत त्या डॅमेज होण्यापासून व्हिटॅमिन ई संरक्षण करत असते. नंतरचं फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के हे रक्त गोठण्यासाठी आणि आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन्स कोणते आहेत? व्हिटॅमिन सी हे आपलं जे कोलॅजिन आहे त्वचेमधलं त्याचं पृथक्करण किंवा सिंथेसिस करण्यासाठी फार महत्वाचं आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये जसं व्हिटॅमिन ए असतं तसं व्हिटॅमिन सी सुद्धा असतं. तसंच व्हिटॅमिन सी आणि लोह यांचा फार जवळचा संबंध आहे. त्याचं ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी, आपल्या शरीरातील लोह उपयोगात येण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्वाचा आहे. त्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी चा महत्वाचा रोल आहे. व्हिटॅमिन सी हे सुद्धा एक अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन आहे. त्यानंतर पाण्यात विरघळणारं पुढचं व्हिटॅमिन्स म्हणजे व्हिटॅमिन बी, ज्याला बी कॉम्प्लेक्स असं सुद्धा म्हटलं जातं. B1, B2, B3, B5 असे B12 पर्यंत त्याचे व्हिटॅमिन्स आहेत. याची महत्वाची भूमिका म्हणजे आपली जी ऊर्जा आहे त्याचं मेटाबॉलिझम हे व्हिटॅमिन बी करत असतं. त्यानंतर आपल्या लाल पेशी ज्या आहेत, रक्तपेशी ज्याला आपण म्हणतो, रेड ब्लड सेल, त्या तयार करण्याचं काम व्हिटॅमिन बी करत असतं. त्यानंतर आपल्या मेंदूशी संबंधित जे कार्य असतं त्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन बी आवश्यक आहे. त्यानंतर जे व्हिटॅमिनचे प्रकार आहेत बीचे, A2, व्हिटॅमिन B2,
व्हिटॅमिन B12 वगैरे यांचं प्रत्येकाचं वेगळं कार्य आहे. तर अशा प्रकारे हे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रोल्स करत असतात. त्यामुळे त्यांचं महत्व तुम्हाला आता लक्षात आलं असेल. त्यानंतर मायक्रोन्युट्रियन्ट्स मधला दुसरा पार्ट म्हणजे मिनरल्स. मिनरल्स एक एक आपण बघूया आणि त्यांचं थोडक्यात काय काम आहे हे सुद्धा आपण माहित करून घेऊया. सर्वात अगोदरचा मिनरल आहे कॅल्शियम. हे आपले हाडं आणि दात यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. आपलं जे स्नायूंचं काम चालतं ते मिनरल कॅल्शियममुळे चालतं. पुढचं मिनरल्स आहे फॉस्फरस. हे सुद्धा हाडं आणि दाताशी संबंधित आहे आणि आपले एनर्जी मेटाबॉलिझम मध्ये फॉस्फरस महत्वाची भूमिका निभावत असतं. नंतरचं मिनरल आहे मॅग्नेशियम. हे आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या जैव रासायनिक क्रिया होत असतात, बायोकेमिकल रिॲक्शन, त्या घडून आणण्यामध्ये मॅग्नेशियमचा फार महत्वाचा रोल आहे. आपली मसलचं फंक्शन असेल, नर्वस सिस्टीमचं फंक्शन असेल किंवा आपली ब्लड ग्लुकोज किंवा रक्तातील साखर नियंत्रित करणं असेल, मॅग्नेशियम हे महत्वाचं कार्य करत असतं. पुढचं मिनरल पोटॅशियम. पोटॅशियम हे तुमच्या शरीरातील जे पाण्याचं प्रमाण आहे किंवा फ्लड बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, ही लेवल मेंटेन करण्यासाठी पोटॅशियम कार्य करत असते. त्यानंतर तुमचं मसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि स्नायूंचं आकुंचन प्रसारण पावण्याची जी क्रिया होत असते ती पोटॅशियममुळे होत असते. सोडियम. सोडियम हे सुद्धा तुमच्या शरीरातील द्रव पदार्थाचं संतुलन, ज्याला आपण बॉडी हायड्रेट म्हणतो, हे करण्याचं काम करत असते. त्यानंतर स्नायू फंक्शनिंगशी सुद्धा सोडियमचा जवळचा संबंध आहे. क्लोराईड जे आहे ते क्लोराईड हे सुद्धा आपण म्हणतो सोडियम क्लोराईड मीठ, हे सुद्धा फ्लड बॅलन्स म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका करत असतं. आणि क्लोराईड हे तुमचं जे गॅस्ट्रिक ऍसिड किंवा पोटातील आपलं जे ऍसिड आहे जे पचनाचं काम करत असतं त्याचा महत्वाचा पार्ट क्लोराईड असतो. त्यामुळे पचनाशी संबंधित क्लोराईड हे मिनरल आहे. पुढचं मिनरल आहे आयर्न. आयर्न हे आपले हिमोग्लोबिन जे आहे त्यातलं हिम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन हा प्रोटीनचा भाग आहे. हिमोग्लोबिनचा भाग पार्ट असलेलं हे लोह फार महत्वाचं कार्य आपल्या शरीरामध्ये करत असतं. ऑक्सिजन रक्तापर्यंत पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन किंवा हे आयर्न करत असतं. झिंक पुढचं मिनरल हे आपल्या इम्युनिटी सिस्टीमशी संबंधित आहे. तसंच आपलं डीएनएचं पृथक्करण जे आपला जनुक असतं त्याचं पृथक्करण किंवा सिंथेसिस आणि जखम भरून येणे याच्याशी झिंक या मिनरलचा संबंध येतो. आयोडीन हे मिनरल आपले थायरॉइड ग्लँड्स जे असतात त्यांच्या कार्याशी संबंधित आहे आणि हे थायरॉइड ग्लँड्स या आपलं मेटाबॉलिझम रेग्युलेट करत असतात. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या आयोडीनचा संबंध हा मेटाबॉलिझमशी असतो. सेलेनियम एक अँटीऑक्सिडंट आहे. व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी जसं अँटीऑक्सिडंट आहे तसंच सेलेनियम हे सुद्धा एक उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट आहे आणि ते आपल्या रोगप्रतिकार शक्तीला चांगला सपोर्ट करत असतं. कॉपर जे आहे ते आपल्या आयर्नचं मेटाबॉलिझम होण्यासाठी कॉपर फार आवश्यक असतं आणि ज्या आपल्या टिश्यूज आहेत कनेक्टिव्ह टिश्यूज त्या तयार होण्यासाठी कॉपर फार महत्वाचं कार्य करत असतं. मँगनीज. मँगनीज हे आपले हाडं तयार करण्यासाठी आणि अॅमिनो ऍसिड्स जे प्रोटीन पासून अॅमिनो ऍसिड्स होतात त्यांचं मेटाबॉलिझम करण्यासाठी मँगनीज फार महत्वाचं असतं. अॅमिनो ऍसिड सोबतच कार्बोहायड्रेट्स आणि कोलेस्टेरॉलचं मेटाबॉलिझम सुद्धा मँगनीज करतं. आणि शेवटचा मिनरल आहे फ्लोराईड. फ्लोराईड हे तुमचे हाडं आणि दात यांच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि तुमच्या डेंटल कॅव्हिटीज तयार होण्यापासून तुम्हाला फ्लोराईड हे वाचवत असतं. अशा प्रकारे आपण व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा रोल बघितला. तर एक सार जर बघितलं ह्या व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा रोलचं मायक्रोन्युट्रियन्सचा, तर 3 प्रमुख समजा यांची जर कमतरता असेल तर काहीतरी डिसऑर्डर आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं. उदाहरणार्थ व्हिटॅमिन सी मुळे स्कर्वी, व्हिटॅमिन डी जर कमी पडलं तर हाडांचा आजार रिकेट्स आणि आयर्न जर कमी पडलं तर अॅनिमिया. म्हणजे यांच्या कमतरतेतून काहीतरी डिसऑर्डर आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं. दुसरी भूमिका महत्वाची म्हणजे इम्युन फंक्शन आपलं वीक होतं. जर योग्य प्रमाणात आपण मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स नाही घेतले तर आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होत जाते. आणि जे क्रोनिक डिसीज ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीज असे म्हणतो, जसं हृदयाचे विकार, कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस यासारख्या विकारांना पासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे हे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आपण बघितलेले आहे. आणि मिनरल्स व्हिटॅमिन्सचा प्रत्यक्ष रोल तुमच्या वेट लॉसची नाही, तरी पण आपण हा टॉपिक यात का इन्क्लूड करून घेतला तर आपण पुढचा जो भाग घेणार आहोत, हा 5वा भाग झाला आमचा
6वा भाग जो घेणार आहोत तर आपण आतापर्यंत घेतलेल्या 5 भागाचं सार आणि तुम्हाला त्यातूनच 3 स्टेप कोणते आहेत वेट लॉसचे ते 5 भागातूनच एक्सप्लेन झालेले आहेत. परंतु त्या पुन्हा मी एकत्र तुम्हाला एक्सप्लेन करू. मोटिवेशन एक्सरसाइज करण्यासाठी आपण मोटिवेट राहत नाही तर त्या मोटिवेशन वरती थोडंफार बोलू आणि ह्या पूर्ण 5 भागाचं सार कशा 3 स्टेज आहेत आणि मायक्रोन्यूट्रियंट्सचा अप्रत्यक्ष संबंध वेट लॉसशी कसा आहे हे सर्व आपण 6व्या आणि शेवटच्या भागात बघणार आहोत. तो आपला समारोपाचा भाग असेल, तो लवकरच रिलीज केला जाईल. हे सर्व भाग आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हॅलो हेल्थ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना आवश्यक नाही त्यांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.